काय झाले रे? असं का तोंड पाडून बसलायस? काय नाही गाय. अरे तुझं तोंड बघून कळतंय काय तर झालंय ती. आय बाकीच्या पोरांचे पप्पा त्यासनी सायकल चालवायला शिकवतात, चांगलं चांगलं खायला आणतात, त्यांचे लाड करतात. हे सगळं बघितलं की मला पप्पाची लय आठवण येते ग. आय त्या पप्पाशी काय झालं ग? पप्पा आपल्याला कायमचं का सोडून गेले? गबाळा, रडून का त्याने परत येणार तू आता? देव असं का करते ग? कशाने गेले ग पप्पा? अरे बाळा, तू लय बारखा होतास. गाडी चालवत होत तिने आणि दारू लय पित होत, रोज दारू पित होत. एक दिवशी असंच दारू पिऊन गाडी घेऊन घरात निघलं आणि पुढे जाऊन ट्रकला धडकलं आणि जागेवर गेलं बघ. अरे लय वेळा सांगितलं त्याशने दारू पिऊन गाडी चालवत जाऊ नका, पण कधी सुद्धा ऐकलं नाही र माझं. नवरा गेल्यानंतर माग काय सोसायला लागते हे माझं मला माहिती. लोक 10 तोंडानं 10 गोष्टी बोलते ती, म्हणून तरी तर आईच्या दारात पडून राहिलोय आपण. असू दे मुला, आता तोच माझा आधार आहे. मोटर वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार कलम 185 नुसार कोणत्याही प्रकारचे वाहन चालवत असताना मद्यपान करू नये. तसे केल्यास आपणास 10,000 रुपये दंड किंवा 6 महिन्याची शिक्षा किंवा दोन्ही प्रकारचे दंड होऊ शकतात. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी तर्फे जनहितार्थ.